नमस्कार शेतकरी मित्रांनो, मराठवाड्यात पूर झाला, सर्व शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि या मराठवाड्यातील पुरात आपली लोकशाही देखील वाहून गेली। निम्मे मंत्रिमंडळ जे ते कामचोर आणि बिनकामाचे फडणवीस आणि त्यांच्या दोन उपसंपुटांनी विरोधी पक्षनेता मिळू दिला नाही अशा जोरदार शब्दात टीका आता होताना दिसत आहे। आता महायुती सरकारवर घणाघात करताना पुराचा हाहाकार गुजरातमध्ये घडला असता तर मोदी शहांनी विमानातून मदत जाहीर केली असती, तिथे शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचले असता, उद्योगपतींनी देखील तिथे निधी पाठवला असता असा खोचक टोला आता उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते म्हणजे संजय राऊत यांनी केला। आणि ते खरंच आहे मित्रांनो, हे खरंच आहे। या दौऱ्याचा जर विचार केला तर आज गुजरातमध्ये जर ही परिस्थिती राहिली असती ना तर मोदी 100% तिथे गेला असता, पण इथे महाराष्ट्रात आला नाही। वाटायला पाहिजे काहीतरी, थोडीफार जनाची नाही तर मनाची। आता हे जे काही सरकार आहे, या सरकारमधले सगळेच मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्य सगळे कामचोर आहेत। राज्यात विरोधी पक्षनेता नसल्याने मराठवाड्यातील जनतेला आक्रोश सरकार दरबारी मांडायला कोणी राहिलाच नाही। विरोधी पक्षनेता असता तर तो पूरग्रस्त भागात फिरला असता आणि लोकांची दुःख, अधिकाऱ्यांची मनमानी सरकारपर्यंत पोहोचवली असती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या त्या दोन उपमुख्यमंत्र्यांनी राज्यात विरोधी पक्षनेता मिळू दिला नाही असा आरोप आता सगळ्या ठिकाणी होताना दिसतोय। आणि ती जाणीव आता शेतकऱ्यांना, सर्वसामान्य जनतेला होत आहे। या पूर परिस्थितीमध्ये मराठवाड्यातील जनता त्रस्त आहे, तेव्हा कुठंतरी आता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची आठवण शेतकऱ्यांना आणि सगळ्यांना यायला लागली। त्यांनी सरसकट 2 लाखांपर्यंत कर्जमाफी केली होती आणि या हरामखोरांनी 2-2 हजार देखील अजून शेतकऱ्यांना पोहोचवले नाही। मराठवाड्यातील पूर परिस्थिती मन पिळवून टाकणारी आहे। धाराशिव, बीड, जालना, लातूर, नांदेड, परभणी, सोलापूर, जळगाव या जिल्ह्यांमध्ये केवळ पिकच नव्हे तर मातीसह संपूर्ण शेत जमीन वाहून गेले। त्यामुळे नुकसान भरपाई फक्त पिकांची न देता वाहून गेलेल्या जमिनीचीही द्यायला पाहिजे। या पुरात मराठवाड्यातील 70 लाख एकर जमीन पिकांसह उद्ध्वस्त झाली असून 36 लाख शेतकऱ्यांचं जीवन आज उद्ध्वस्त झालंय। आता ही जी काही माती देखील शेतातली वाहून गेली, ती माती आणायची कुठून, शेतात टाकायचं कुठनं, ही जी काही सगळी फसवाफसवी आता शासनाने चालवली आहे, ती फसवाफसवी बंद करा। देवेंद्र फडणवीस वाटू द्या काहीतरी। सरकारने जाहीर केलेली 2215 कोटी रुपयांची मदत ही अतिशय गोलमाल आहे, कारण राज्यावर आधीच 9 लाख कोटींचं कर्ज आहे। सरकार प्रति हेक्टरी 7500 रुपयांची मदत जाहीर करत असताना ही शेतकऱ्यांची थट्टा नाही, शेतकऱ्यांची मजा घेत आहे की काय? या उलट पंजाब सरकारने 50-50 हजार रुपये शेतकऱ्यांना मदत केली, 50,000 रुपये शेतकऱ्यांना दिले, तिथपर्यंत पोहोचले, शेतकऱ्यांना विचारपूस केली। आणि या फडणवीसने एका गावातल्या कोपऱ्यात जाऊन हातात माईक घेऊन दुसऱ्याला म्हणतो की राजकारण करू नका। आता पूरग्रस्तांना वाटपात येणाऱ्या अन्नधान्याच्या पिशव्यांवर उपमुख्यमंत्री शिंदे, देवेंद्र, नरेंद्र आणि अजित पवार यांचे फोटो व पक्षाची चिन्हे लावलेली आहेत। यावरून मदत कार्यामध्ये महाराष्ट्र शासन नेमकं आहे कुठं असा प्रश्न विचारला कोणीच उरलेलं नाही। मुख्यमंत्री ओला दुष्काळ हा शब्द शासकीय शब्दकोशात नसल्याचे सांगून तो जाहीर करायला तयार नाहीयेत। मात्र ओला दुष्काळ ही लोकभावना असून सरकारने विशेष अधिवेशन घेऊन शब्द बदलून तो जाहीर करावा अशी मागणी काँग्रेस नेते आणि शिवसेना नेते आता करत आहेत। उद्धव बाळासाहेब ठाकरे, जर तुमच्या शब्दकोशातच असा शब्द नाहीये तर मग तुम्हाला तो शब्द बदलवून टाका आणि सरसकट शेतकऱ्यांना मदत द्या। आता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी पीएम केअर फंडामधील 4.5 लाख कोटींपेक्षा जास्त रक्कम वापरून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे व त्यांचा सातबारा कोरा करावा असा उपाय देखील सुचवला आहे। पण नाही, तिथपर्यंत देवेंद्र फडणवीसांची ताकद तर पोहोचायला पाहिजे। मोदी शहा जे सांगतील तेच करावं लागणार आहे। सरकारच्या खर्चावर टीका, आमदार खासदार खरेदी, विक्री आणि पक्षचिन्ह मिळवण्यासाठी हजारो कोटी, बॅनरबाजी करण्यासाठी, वाढदिवसासाठी हजारो कोटी रुपयांचे खर्च करतील, पण शेतकऱ्यांना द्यायला यांच्याकडे पैसे नाहीये। हे चित्र भयंकर असल्याचं म्हटलं जात आहे। आपत्ती व्यवस्थापन खाते आणि त्यांचे मंत्री गिरीश महाजन हे संकट कोसळण्यापूर्वी कुठेही दिसले नाही। त्या खात्यात मोठा भ्रष्टाचार या गिरीश महाजनने करून ठेवलाय। एका कंत्राटदाराच्या मंजुरीशिवाय फाईल पुढे सरकत नाही असा आरोप आता सगळीकडे होतो आणि तो 100% बरोबर आहे। आणि या सगळ्या परिस्थितीत जर विचार केला तर आज महाराष्ट्राला जर विरोधी पक्ष नेता राहिला असता तर आज कोणीतरी बोललं असतं, ठणकावून बोललं असतं, लोकांनी आपल्या व्यथा मांडल्या असत्या। पण या नालायकांनी, निर्लज्जांनी विरोधी पक्ष नेता देखील बनवू दिला नाही, कारण की ईव्हीएमच्या जोरावर, जर ईव्हीएमच्या जोरावर निवडून आले ना तर ईव्हीएम सगळ्यात आधी बंद करा आणि बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या। यांची लायकी नाहीये,
हे झेडपी मध्ये सुद्धा निवडून यायची यांची लायकी नाही. आज आमदार खासदार बनून मंत्री बनून आज इकडे तिकडे हिंडतायत. नालायकांनो, लवकरात लवकर शेतकऱ्यांची मदत करा, वाटू द्या काहीतरी.